स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। जिल्हा परिषद पदभरतीचा आजचा पहिला पदाचा पेपर होता। त्या पदाचं नाव होतं दोरखंडवाला। तर या दोरखंडवाला या पदासाठी जिल्हा परिषद पदभरतीमध्ये IBPS पॅटर्ननुसार ठीक आहे IBPS पॅटर्ननुसार कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। जवळपास 2 ते 3 विद्यार्थ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दोरखंडवाला या पदासाठी 4 विषयांवरती प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो। यामध्ये कोणकोणते विषय होते? मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि जीएस। टोटल जीएस यामध्ये चालू घडामोडी त्यासोबत जीकेचा समावेश असणार आहे मित्रांनो आणि इतर महत्त्वाचे मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता या सर्व विषयांवरती कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते ते तुम्हाला समजून येणार आहे। आता तांत्रिक जो भाग आहे या पदासाठी नसतो मित्रांनो, तांत्रिकवरती प्रश्न या पदासाठी नसतात। त्यासाठी फक्त या 4 विषयांवरती प्रश्न विचारले गेले होते। परंतु जिल्हा परिषद पदभरतीची तुम्ही तयारी करत असाल तर कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला या 4 विषयांवरती सुद्धा प्रश्न येणार आहे आणि त्यासोबत तांत्रिक सुद्धा विषय असणार आहे, टेक्निकल वरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो। तर या 4 विषयांसोबत तुम्हाला तांत्रिक विषय असतो त्याचे सेपरेट प्रश्न असतात। परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे नक्की मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता या विषयांवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते, कोणत्या टाइपचे प्रश्न आले होते हे सर्व तुम्हाला समजून येणार। तर बघा यातील सर्वात पहिला जो आपला विषय आहे मराठीवरती कोणकोणत्या वरती प्रश्न आले होते मित्रांनो। बघा सर्वसाधारण शब्दसंग्रह यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते। यामध्ये जर विचार केला तर अजून एक महत्त्वाचा घटक आपल्याला मराठी भाषेविषयी माहिती विचारली गेली होती। त्यामुळे मराठी भाषेवरती जेवढे पण प्रश्न विचारले जातात ते व्यवस्थित करून घ्या। त्यासोबत अचूक प्रश्न यावरती प्रश्न विचारला गेला होता। शब्दक्रम रचना यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता मित्रांनो। त्यानंतर पुढील जर टॉपिक म्हटलं तर वाक्य रचना यामध्ये अचूक वाक्य आणि आपल्याला अचूक वाक्य रचना यावरती अशा प्रकारचे प्रश्न आले होते मित्रांनो। तर हे जे आहेत तेही तुम्ही व्यवस्थित करून जा। पुढे जर विचार केला तर आता मराठी व्याकरणाचा आता मराठी व्याकरणमध्ये कोणकोणत्या टॉपिकचा समावेश करण्यात आलेला होता बघा। यामध्ये समास, अलंकार, काळ आणि इतर थोडक्यात मराठी व्याकरणावरती प्रश्न विचारले गेले होते। त्याचबरोबर पुढे म्हणी, वाक्यप्रचार त्यासोबत उपयोग यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो। ठीक आहे आणि यामध्ये अजून एक राहिलं नोट करायचं की तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं, ठीक आहे, एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यासाठी एक अचूक शब्द आपल्याला ओळखायचा असतो मित्रांनो। ठीक आहे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तुम्हाला मराठीमध्ये आले होते मित्रांनो। त्यासाठी व्यवस्थित या टाइपचे प्रश्न तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार येत आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा मित्रांनो। ठीक आहे मराठी तुम्हाला समजलं। त्यासोबत उत्तरेवरील प्रश्न तुम्हाला विचारले जातात मित्रांनो। त्यासाठी उत्तरेवरील जे प्रश्न आहेत तेही तुम्ही करू शकता। कशा प्रकारचे उत्तरेवरील प्रश्न येतात ते तुम्ही जाणून घेऊ शकता। पुढे जर विचार केला भौतिक चाचणी, ठीक आहे, रिझनिंगचा जर विचार केला तर बघा सामान्य बुद्धिमापन व आकलन यावरती जर विचार केला तर नातेसंबंध, अक्षरमाला त्यासोबत संख्यामाला यावरती प्रश्न विचारले होते। कोडिंग, डिकोडिंग आणि दिनदर्शिका यावरती प्रत्येकावरती 1-1, 2-2 प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो। पुढे जर विचार केला तर्क आधारित प्रश्न विचारले होते। तर्क आणि अनुमान यावरती प्रश्न होता। आकृत्यांतील सहसंबंध पुढे काय येईल ते आपल्याला ओळखायचं होतं। त्यानंतर वेगवेगळे जे आपल्याला अक्षरमाला, संख्यामाला यावरती जे प्रश्न असतात, आकृत्यांवरती प्रश्न असतात या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला होता। आणि त्यासोबत अंकगणितामध्ये जर विचार केला नफा तोटा आणि इतर जे अंकगणिताचे महत्त्वाचे टॉपिक आहे त्यावरती प्रश्न आलेले होते। सर्व लिस्ट आणि आपण नोट्स तयार केलेले आहेत मित्रांनो त्यानुसार। ठीक आहे तर बघा या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते। पुढे आपल्याकडे जसे जसे प्रश्न विद्यार्थ्यांकडून प्राप्त होतील, कोणकोणते प्रश्न आले होते ते सुद्धा आपण पुढील पार्टच्या माध्यमाने बघणार आहोत मित्रांनो। ज्या पण विद्यार्थ्यांना आज पेपर होता तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणकोणते प्रश्न आले होते। तुम्हाला एक नंबर देत आहे बघा 91 39 64 31 99। ठीक आहे ज्यांचा पण आज पेपर झालेला आहे मित्रांनो त्या सर्व विद्यार्थी मित्रांनो या नंबरच्या WhatsApp वरती जे प्रश्न आठवत असतील, ज्या टाइपचे प्रश्न आले होते ते तुम्हाला या नंबरच्या WhatsApp वरती तुम्हाला सेंड करायचे आहेत मित्रांनो। ठीक आहे तर या टाइपचे तुम्हाला मराठी आणि गणित बुद्धिमत्ता यावरती प्रश्न विचारले गेले होते। अंकगणिताचा जर विचार केला तर जास्त प्रश्न नव्हते आले विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो। अंकगणितावरती जर म्हटलं तर 4 ते 5 प्रश्न होते मित्रांनो असं एकाचं म्हणणं आहे आणि एक बोलला की 7 ते 7 प्रश्न होते। ठीक आहे अशा प्रकारच्या अंकगणितावरती प्रश्न आले होते मित्रांनो। पुढे जर विचार केला तर बघा पुढे आता आपण काही नोट्स बनवल्यात आपल्या पॅटर्ननुसार। यामध्ये जर विचार केला तर आपण मराठी त्यासोबत इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि त्यासोबत तांत्रिकचाही समावेश केलेला आहे मित्रांनो। आणि जर विचार केला जेवढे मी तुम्हाला सांगितले हे वरती जे पण टॉपिक सांगितले असा एकही टॉपिक नाहीये की जो आपल्या नोट्स मध्ये कव्हर केला गेला नाहीये मित्रांनो। त्यासाठी स्पेशल आरोग्य सेवक आणि आपण ग्रामसेवक, कृषी सेवक आणि इतर जेडपीच्या सर्व पदांसाठी या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो। या नोट्स तुमच्या खूपच कामी येणार आहे मित्रांनो। यामध्ये जे मी 38 टॉपिक केलेत यातीलच जर विचार केला तर 15 टॉपिक आले होते विद्यार्थ्यांच्या सांगितल्याप्रमाणे आणि ते सर्व टॉपिक आपल्या मराठीच्या नोट्स मध्ये कव्हर केलेत मित्रांनो। इंग्लिशचा जर विचार पुढे इंग्लिशचंही सांगणार आहे। टोटल आपल्याकडे 16 टॉपिक आलेत मित्रांनो। सर्वच्या सर्व 16 जे टॉपिक आहे आपल्या
नोट्समध्ये कव्हर केलेत मित्रांनो, सर्व सोल्युशन सोबत। यामध्ये जर विचार केला तर इंग्लिशमध्ये आपण 40 जे आहेत टॉपिकचा समावेश केलेला आहे मित्रांनो, त्यातीलच या 16 टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते। जर गणित आणि बुद्धिमत्ताचा जर विचार केला तर बुद्धिमत्ताचे एकूण 50 टॉपिक आपण कव्हर केलेत आणि त्यातीलच फक्त 12 टॉपिकवरती प्रश्न विचारले होते। प्रत्येक टॉपिकवरती 2 ते 3 प्रश्न आले होते मित्रांनो, त्यानुसार आपण या नोट्स काढल्यात। आणि अंकगणिताचा जर विचार केला तर एकाचं म्हणणं होतं 7 प्रश्न आले होते, तर 7 टॉपिकवरती प्रश्न आले होते। तर जवळपास आपण यामध्ये विचार केला तर बघा आपण एकूण 27 टॉपिकचा आपण इथे समावेश केलेला आहे अंकगणितामध्ये। म्हणजेच या नोट्समध्ये आपण जेवढे पण टॉपिक घेतले त्या बाहेरचं काहीच आलेलं नाहीये मित्रांनो, ठीक आहे। या नोट्स आपण अशा प्रकारच्या बनवल्यात, तुम्ही स्क्रीनवरती माहिती बघू शकता। त्यासोबत हे आरोग्य सेवकसाठी आहे, आपण ग्रामसेवकसाठी या नोट्स काढल्यात मित्रांनो सेम या विषयांच्या। बाकी जर विचार केला ग्रामसेवकसाठी कृषी अभ्यासक्रम महत्त्वाचा असतो, तांत्रिक महत्त्वाचं असतं, तर तांत्रिकच्याही आपण नोट्स बनवल्यात। ह्या अशा प्रकारचा समावेश असणार आहे, 2000 प्लस IMP प्रश्न आणि प्रत्येक टॉपिकनुसार आपण इथं प्रश्न संच काढलेत कृषी सेवक आणि ग्रामसेवक या पदांसाठी। आणि त्यासोबत इतर जे पदे मित्रांनो यामध्ये जे तुम्हाला पद दिसत असतील बाकीची जे इतर पदे राहिलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण नोट्स काढल्यात। परंतु या इतर पदांच्या जर म्हटलं तर आपल्याला फक्त मराठी, इंग्लिश, त्यासोबत गणित बुद्धिमत्ता, ठीक आहे, मॅथ अँड रिझनिंग, ठीक आहे, मॅथ अँड रिझनिंगच्या तुम्हाला नोट्स भेटतील। आणि त्यासोबत आपल्याला GS नाही भेटणार, ठीक आहे, GSच्या नोट्स आपण नाही काढल्या, परंतु या 3 विषयांच्या या कोणत्याही पदासाठी तुम्हाला नोट्स भेटतील मित्रांनो। यातील कोणत्याही पदाची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता या 3 विषयाच्या बेस्ट नोट्स तुम्हाला भेटून जातील मित्रांनो, ठीक आहे। आणि बाकी जर म्हटलं आरोग्य सेवक, पुरुष व महिला आणि ग्रामसेवक आणि कृषी सेवक या 4 विषयांसाठी सर्व विषयांच्या नोट्स भेटतील, ठीक आहे। आरोग्य सेवक, पुरुष व महिला आणि ग्रामसेवक, कृषी सेवक या पदांसाठी 4ही विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटतील, मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक प्रश्न संचसोबत। तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका आणि येणारे जे अतिसंभाव्य प्रश्न असतील तेही तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो। मागील प्रश्नपत्रिका फ्री मध्ये भेटणार आहे आणि येणारे जे अतिसंभाव्य प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला या नोट्स सोबत भेटणार आहे मित्रांनो। आता या नोट्स तुम्हाला घ्यायचे असतील, खरेदी करायची असेल तर खूपच कमी किमतीमध्ये, ठीक आहे, 200च्या आसपास किंमत ठेवलेली आहे मित्रांनो। सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला या नोट्स खरेदी कराव्या लागणार आहेत मित्रांनो। त्यासाठी नंबर दिलेला आहे बघा 91 39 64 31 99। या मोबाईल नंबरवरती फक्त तुम्हाला SMS करायचं आहे, पदाचं नाव सांगायचं आहे, आम्हाला या पदासाठी जिल्हा परिषद भरतीसाठी नोट्स हव्या आहेत असा SMS करायचा आहे, ठीक आहे। फक्त SMS करा व्हॉट्सअपवरती आणि पदाचं नाव सांगा, नोट्स हव्या आहेत असा SMS करा। 150 ते 200च्या दरम्यानमध्ये प्राइस ठेवलेली मित्रांनो, 4ही विषयांच्या नोट्सची प्राइस आहे, ठीक आहे। एका विषयाची नव्हे तर 4ही विषयांच्या नोट्सची प्राइस आपण 150 ते 200 प्रत्येक पदानुसार वेगवेगळी प्राइस ठेवलेल्यानुसार आणि यामध्ये तुम्हाला ही प्राइस बघण्यासाठी भेटणार आहे आणि या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मित्रांनो, ठीक आहे। तर या नोट्स तुमच्या खूपच कामी येणार आहे, कारण जर म्हटलं आजचा जो पेपर आले आपण ज्या नोट्स काढल्यात त्याच्या बाहेरचं काहीच आलेलं नाहीये मित्रांनो। आता फक्त राहिलं तांत्रिक प्रश्न संच, तर तांत्रिक फक्त आपण आरोग्य सेवक, पुरुष व महिला आणि त्यासोबत ग्रामसेवक आणि कृषी सेवक या 4 पदांसाठीच आपण तांत्रिक प्रश्न संच बनवले। तांत्रिक प्रश्न संचामध्ये आपण खूपच महत्त्वाचे IMP प्रश्न ऍड केलेले आहेत मित्रांनो, त्यांचाही तुम्हाला खूपच जास्त फायदा होणार आहे। या नोट्सची प्राइस आपण खूपच कमी ठेवलेली आहे मित्रांनो, कारण जे सर्वसाधारण जे विद्यार्थी तेही आरामशीर या नोट्स घेऊ शकतात मित्रांनो। त्यासाठी 4 ते 5 विषयांच्या नोट्स आपण एकत्रित फक्त 150 ते 200 या किमतीमध्ये उपलब्ध करून देत आहोत। यामागे आपल्याला यासोबत आपल्याला मागील प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्न संच हे सुद्धा फ्री मध्ये भेटणार आहे मित्रांनो, ठीक आहे। 150 ते 200 मध्ये तुम्हाला हे सर्व काही PDF फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे, ठीक आहे। तर या नोट्स तुमच्या खूपच कामी येणार आहे मित्रांनो, खूपच जलद गतीने अभ्यास करण्यासाठी, शॉर्टलिस्टमध्ये अभ्यास करण्यासाठी तुम्हाला या नोट्स कामी येणार आहे। संपर्क तुम्हाला दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता नोट्स विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी। तर चला आता इंग्लिशचा जर विचार केला तर बघा काही जे टॉपिक आहे सांगितल्याप्रमाणे मी इथं शॉर्टलिस्ट केलेत। या टॉपिकवरती हे जे 5 टॉपिक आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो आणि प्रत्येक टॉपिकचा जर विचार केला तर इथं वेगवेगळे टॉपिक घेतले, त्यांच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न आले होते मित्रांनो, ठीक आहे। अशा प्रकारचे जर म्हटलं तर प्रत्येक टॉपिकवरती 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो। यामध्ये जर विचार केला पॅराजम्पलचाही समावेश आहे मित्रांनो आणि बाकी म्हटलं तर अशा प्रकारच्या या टॉपिकचा समावेश आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। हे जे PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता मित्रांनो। सर्व टॉपिक मी इथं दिलेले आहेत, ठीक आहे। अशा प्रकारचा इंग्लिश या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो, ठीक आहे। इंग्लिशच्या नोट्समध्ये आपण हे सर्व जे टॉपिक सांगितले वारंवार सांगण्याची गरज नाही, ऑलरेडी सर्व टॉपिक आपण कव्हर करून घेतले। त्यावरती कसे प्रश्न येतात त्यांचं जे सोल्युशन आहे मराठी भाषेमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे। जेणेकरून कोणताही प्रश्न आला तर कसा समजून घ्यायचा स्पष्टीकरण मराठीमध्ये मिळणं खूपच महत्त्वाचं असतं। त्या नोट्समध्ये आपण मराठी भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे। सर्व विषयांचं स्पष्टीकरण भेटून जाईल। तर बघा पुढे आपल्याला विचार केला तर सामान्य ज्ञानचा आपण विचार करूया। बघा आधुनिक भारताचा इतिहास यावरती प्रश्न आले होते, त्या
सोबत भारत व महाराष्ट्राचा भूगोल यावरती प्रश्न होता, भारतीय अर्थव्यवस्था, त्यानंतर ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन यांची रचना जी आहे यावरती प्रश्न होते 2 ते 3. त्यासोबत इथं संघटन व कार्य यावरती प्रश्न होते. त्यासोबत महाराष्ट्रातील समाज सुधारक यावरती 1 ते 2 प्रश्न होते. चालू घडामोडीवरती 5 ते 6 प्रश्न होते. ठीक आहे, 5 ते 6 प्रश्न यावरती होते. त्यासोबत भारताचे जे शेजारील राष्ट्रांची संबंध व कृषी आणि ग्रामीण विकास यावरती तुम्हाला जर म्हटलं तर यावरती सुद्धा 4 ते 5 प्रश्न विचारले गेले होते. आणि त्यासोबत संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी बाबींची जी वैशिष्ट्ये आहेत त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते 2 ते 3 प्रश्न. म्हणजेच यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न होते, यावरती 2 ते 3 प्रश्न होते. त्यासोबत जर विचार केला तर यावरती 4 प्रश्न होते वाटतं. आणि त्यासोबत या इतर जे टॉपिक आहेत त्यांचा समावेश मिळून एकूण 25 प्रश्न होते मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचा आजचा पेपर झालेला आहे मित्रांनो. जर विचार केला जो आजचा पेपर होता यामध्ये हे 4च विषय होते. दोरखंडवाला या पदाचा पेपर होता. या 4 विषयामध्ये जर विचार केला तर आपल्याला प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो. ठीक आहे, 25 प्रश्नांचा समावेश होता या 4 विषयांचा. आणि यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते IBPS पॅटर्ननुसार ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आपल्याकडे आतापर्यंत 2 ते 3 विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध झाली होती, त्यानुसार हे सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक 3ऱ्या शिफ्टला पेपर होता आजच. त्या पदाचं नाव होतं वरिष्ठ सहाय्यक. ठीक आहे, आता यामध्ये बहुतेक मुलं कन्फ्यूज आहे मित्रांनो. आपलं ॲडमिट कार्ड आहे ते आलेलं नाही, अशा प्रकारचं कन्फ्यूज आहे मित्रांनो. तर वरिष्ठ सहाय्यक हा लेखाचा पेपर होता आज. ठीक आहे, लेखा म्हणजे काय, अकाउंटंट. ठीक आहे, तर याचा पेपर होता मित्रांनो. तुम्ही लिपिकला फॉर्म भरला असाल नाही तर वरिष्ठ सहाय्यक यामध्ये वेगवेगळी लेखा, लिपिक, त्यासोबत अजून वेगवेगळी पदांचा समावेश आहे. ते व्यवस्थित बघून घ्या तुम्ही नक्की कोणत्या पदासाठी अर्ज भरलाय. ज्यांनी पण लेखासाठी, अकाउंटसाठी फॉर्म भरला होता त्यांचं ॲडमिट कार्ड आलेलं होतं आणि त्यांचा आज पेपर होता. ठीक आहे, तर त्याचा रिपोर्टिंग टायमिंग दिलेला होता आजचा 3 वाजताचा जवळपास रिपोर्टिंग टायमिंग होता मित्रांनो. आणि तोही पेपर आज होणार होता मित्रांनो. म्हणजे आता जो मी व्हिडिओ बनवत आहे सध्या तो पेपर चालू असेल मित्रांनो. त्याचेही जर प्रश्न आपल्याकडे मिळाले तर त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज ज्यांचा पण हा दोरखंडवालाचा पेपर होता त्यांनी नक्कीच आपल्याला जो नंबर दिलेला आहे त्यावरती प्रश्न पाठवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपल्याला या चॅनलवरती देता येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या ज्या नोट्स आहेत याच्या बाहेरचं जवळपास काहीच आलेलं नव्हतं, सर्व टॉपिक आपण कव्हर करून घेतलेत मित्रांनो. या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला नंबर देत आहे 91 39 64 31 99. या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला SMS करायच्या, सर्व काही माहिती तुम्हाला सेंड केली जाईल मित्रांनो. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी वेळ येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.